धावेंची गरज असताना तो संघ मात्र त्या स्पर्धेतून बाहेर झाला होता. जर तरच्या गोष्टी, परंतु इथे देखील तसंच चित्र पाहायला मिळेल की दोन्ही संघांमध्ये एक दमदार खेळ पाहायला मिळेल. याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊया पहिल्या सत्रामध्ये नितेश पंडित सर यांच्याकडे. आणि पंचांना आम्ही विनंती करतो की 4 षटकं 20 मिनिटांमध्ये ही संपली पाहिजे. तुम्ही त्यांना वॉर्न द्या. खेळाडूंना देखील आम्ही विनंती करतो की तुम्ही त्यासाठी कॉर्पोरेट करा, याची नोंद घ्या. थँक्यू प्रवीण गायकर. सलामीची जोडी मैदानात अगदीच टाळ्यांच्या गजरामध्ये मार्गस्थ होताना दिसतोय. कामोठी टीमला पंडित शूटर विनंती असेल आपण लगेचच मैदान सजवायचं आहे. सलामीची जोडी मात्र इथं वेतालदेव चांभारली संघाचा संघनायक मैदानावरती पाठवताना दिसतोय. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असणारे सन्माननीय मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी मार्गस्थ होताना दिसत आहेत. मित्रो, कधीतरी ज्यांना अगदीच आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांबद्दल मी नक्कीच सांगेन. प्रवीणजी गायकर कुणासाठी देव, कुणासाठी बॉस, कुणासाठी दादा, आमच्यासाठी प्रेरणास्थान झाला. आणि म्हणूनच सामाजिक बांधिलकी जोपासणारा रायगडमधील एकमेव सामाजिक समाजप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना संबोधलं जातोय ते आदरणीय रविदादा पाटील यांचं शुभ आगमन इथं होतोय. आयोजकांना विनंती असेल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय रविशेठ पाटील, साई देवस्थान महालचे विश्वस्त तथा कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीचे माजी उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर कैक वर्ष सामाजिक बांधिलकीतून दर गुरुवारी 2000 साई भक्तांना सातत्यानं अन्नदान करणारा, भंडारा देणारा हा निस्सीम साई भक्त आदरणीय रविदादा पाटील यांना विनंती असेल आज तिरंगा ट्रॉफी 2022 दरम्यान या कार्यक्रमास आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय रविदादा पाटील कालच्या सुरुवातीला ज्यांची उपस्थिती अपेक्षित होती आणि आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सन्माननीय दादा यांचं शुभ आगमन आहे. ज्यांच्या व्यक्तिमत्वावरती जवळजवळ 101 पानांचं एक पुस्तक आहे. प्रत्येकानं कमेंट्स दिलेली आहे दादांबद्दल, देव माणूस, आणि अगदीच त्या पुस्तकाला नावही देव माणूस. त्यातील मला वाटतं पृष्ठ क्रमांक 56 त्याच्यावरती माझं लेख आहे. दादांबद्दलचं माझं एक म्हणणं आहे की जगायचं तर जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे, दुसऱ्यासाठी झटताना आपलंही थोडंसं रक्त आटलं पाहिजे आणि खरंच हे आयुष्य जगलो हे मरताना सुखानं वाटलं पाहिजे, असा देव माणूस म्हणजेच रविदादा पाटील. तर आजच्या कार्यक्रमात सन्माननीय रविदादा पाटील यांचं शुभ आगमन आहे. मंचावरती आता वेळ होतोय आपल्याला मैदानावरच्या खेळाच्या प्रतीक्षेची असेल. अगदीच आजचा सुंदरसा आणि देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तिरंगा ट्रॉफी 2022 या चषकादरम्यान तर या ठिकाणी गुरुकृपा टाईल्स प्लॉट नंबर 58 मार्बल मार्केट कलंबोली नवी मुंबई फक्त चावीवर सिंबावले बघा. जर कोणाची चावी असेल तर आपण घेऊन जायची, आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आहेत, याची नोंद घ्या. तर वेतालदेव चांभारली टीमकडून सलामीवीर इथं मात्र मयूर आणि त्याचबरोबर सलामीवीर जातोय ओमकार पाटील. पायचा आहे ओमकार पाटील, ज्याच्या संपूर्ण संघाची दुरा ज्याच्या खांद्यावरती तो ओमकार पाटील काय करणार, परंतु स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. आणि इथं मात्र पंडित शूटरकडून आपल्याला गोलंदाजी मार्कवर ऑन ट्रॅकवरती बारक्या कांबळे. टेनिस क्रिकेटमधील अगदीच हा शांत आणि संयमी खेळाडू बारक्या कांबळे. अतिशय शॉर्ट फुल टॉच चेंडू होता, अतिशय सुरेख मारला. अड्डीपेक्षा कव्हरकडे चेंडू जाणार, सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत आपल्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. मयूर स्वतःचं 4 या धावसंख्येनं खातं उघडतोय आणि संघाची सांघिक धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय. पंडित शूटर कामोठे टीमची बिनबाद, वेतालदेव चांभारली टीमची बिनबाद 4च्या घरामध्ये. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न. ही खासियत, हा अनुभव आहे प्रवीण गायकर आणि म्हणूनच बारक्या कांबळेने एक शॉर्ट फुलटॉच चेंडू दिला, डिपेक्सच्या कव्हरकडे टोलावला, मात्र त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये चकमा दिला इथं मयूरला. चेंडू सरळ गेला एष्टरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, अगदीच गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न, मनगटाच्या साह्यानं कलाइयों के सारे मोडने का प्रयास आणि तो सक्सेसफुल झाला.
प्रयत्न अगदीच यशस्वी झाला. इथं मात्र एक धावसंख्या काय रोखू शकले नाहीत. आत्ता मात्र मयूर खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर, तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती मुलेखंड व आंबापाडा यांना विनंती असेल प्लीज. त्याचबरोबर आत्ताच आमच्यापर्यंत एक ई श्रम कार्ड आणि अगदीच पर्स आमच्यापर्यंत पोहोचतोय, वॅलेट आहे. नमस्ते जयराम मोकल, आपल्याला विनंती असेल, नमस्ते मोकल, आपला पर्स हरवला असेल, वॅलेट हरवला असेल तर आमच्यापर्यंत आलेला आहे. बारक्या कांबले अतिशय सुरेख पाहायला जातोय. या वेळेला मात्र तू मै करता करता इथं मात्र अगदीच एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 6च्या घरामध्ये. संथ गतीनं सुरू असणारा क्रिकेट मात्र एक जर चौकार सोडला, चौकारही अगदीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं टोळवला होता, सरळ सीमारेषा फाडून गेला. 4 धावसंख्या मयूरला प्राप्त झाल्या, परंतु त्याच्यानंतर जर आपण बारक्या कांबलेचे चेंडू, तर दुसरा निर्धाव, तिसरा 1 आणि चौथा 1. 5वा चेंडू सेकंड लास्ट टू गो बारक्या. अतिशय सुरेख स्टेट केला चेंडू, जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा मात्र आलेला आपल्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. या बाब मान्यवरांच्या स्वागतासाठी ही साईंची धून. प्रातःकाली उठावं, पहाटे काकडा व्हावा, त्या बाबांची आठवण, त्या बाबांची भक्ती मनामध्ये आणि हृदयामध्ये निर्माण व्हावी, अशी ही धून रविदादा पाटील यांच्या स्वागतासाठी तिरंगा ट्रॉफी 2022 दरम्यान मंचावरून आमचे DJ मास्टर प्रक्षेपित करतायत. बारक्या कांबले आपल्या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू. या वेळेला मात्र यष्टीरक्षक फंबल होतोय वारंवार. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय आणि मात्र षटक संपलं जातोय. 6 अस्त्र फेकले. जर आपण पाहिला आणि त्याच्यानंतर 5वा चेंडू जर पाहिला तर या 2 चेंडूंवरती सलग 2 चौकार आहेत आणि त्याच्यानंतर बाकीचे सर्व चेंडू 1 आणि 0 अशा प्रकारची धावसंख्या. धावपटालावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10च्या घरामध्ये. थँक्यू. दादांचा वाढदिवस कोण विसरणार. 10 फेब्रुवारी 9 फेब्रुवारीला सर्वात मोठा म्हणजेच महाकुंभमेळा असतोय कार्यक्रमांचा. मग मॅरेथॉन असेल, त्याचबरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांच्या वाढदिवसाला संपन्न होत आहेत असे आमचे प्रेरणास्थान साई देवस्थान महालचे विश्वस्त. 6 मार्चला ज्या वेळेस मला रायगड भूषण प्राप्त झाला प्रवीण गायकर, मी सांगितलं की माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार, पहिला सन्मान हा साई देवस्थाननं मला दिला होता 16 मार्च 2016मध्ये. तर अगदीच न विसरण्यासारखा तो क्षण होता आणि अगदीच तोही पुरस्कार, तोही सन्मान माझ्या स्मरणात राहील. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. अतिशय संत गतीचा गोलंदाजी मार्कवर सज्ज चेतन गोवारी. हा एक चांगला असा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, पंडित शूटर कामोठेमधून खेळताना दिसतोय. पंचांच्या उजव्या हातानं मारा करणार. ओमकार पाटीलसाठी अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. काय होणार, उंची जास्त, लांबी कमी, अतिशय डीप एक्स्ट्रा कव्हरकडे असणारा क्षेत्ररक्षक तोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय. 1 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली आणि 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. 2 धावसंख्या पूर्ण करतायत. या 2 धावसंख्येबरोबर ओमकार पाटील यानं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं. सांघिक धावसंख्या धावपटालावरती दिसत आहेत बिनबाद 12च्या घरात. 7 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपतोय आणि 7 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती 12. या वेळेला मात्र अतिशय सुरेख गुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता. आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न ओमकार पाटीलचा फसला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता, 0 धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली गेली आणि आतापर्यंत चेतन गोवारी वैयक्तिक कोट्यातील 2 चेंडू फेकतोय अतिशय संत गतीनं. आणि म्हणूनच म्हटलं प्रवीण, कारण ही धावपट्टी अतिशय मंद आणि संत गतीच्या गोलंदाजांना सपोर्ट करताना दिसतोय. या वेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकताना दिसतोय संत गतीचा गोलंदाज चेतन गोवारी. कामोठे टीममधून दुसरी गोलंदाजी करण्यासाठी आला, म्हणजे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला एका डावखुऱ्या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न. अतिशय खोलवर टप्पा होता, बॅटच्या अगदीच खालच्या भागाला लागला आणि त्याच्यानंतर
शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण झाली. या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 13च्या घरामध्ये बिनबाद 13 अजूनपर्यंत सफलता. एक प्लस पॉईंट जमेची बाजू काय असेल तर प्रवीण गायकर 4 षटकांचा सामना असतोय त्यावेळेला 12 चेंडूंचा जर खेळ संपत असेल तर एकही सफलता नसेल तर नंतरच्या षटकामध्ये मोठे फटके घेणं हे स्वाभाविक प्रत्येक फलंदाजाला जमतोय. ते करताना दिसतील का आपल्याला वेताळदेव चांभारली संघ हे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पहिल्या आणि 5व्या चेंडूवरती बारक्या कांबलीचे लगावले तोच मयूर. यावेळेस मात्र अतिशय सुरेख डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलवला चेंडू. एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या धावपटालावरती 14. मुलेखंड विपक्ष अंबापाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल प्लीज आपल्या टी शर्ट आमच्या संयोजकांकडून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला लगेचच तात्काळ नाणेफेकीच्या कौलसाठी आमंत्रित केलं जाईल. आणि प्रवीण सांगितलं की अगदीच आता जर आपण गर्दी पाहिली तर उसळली जातोय. बॅटचे आउटेज लागतोय. चाटून जातोय चेंडू. इथं मात्र पकडला गेला झेल. इथं संपतोय मात्र या मयूरचा खेळ. ओमकार थँक्यू सौरभ. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओमकार पाटील बॅक टू पॅव्हेलियन. आतापर्यंत 4 चेंडू फेस झाला. माफ करा 5 चेंडू फेस झाला हा ओमकार पाटील. आणि 5 चेंडूंमध्ये वैयक्तिक खात्यावरती फक्त 4 धावसंख्या जमा केल्या आणि 4 धावसंख्येवरती मात्र समाधान मानून बॅक टू पॅव्हेलियन. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन गेलेला फलंदाज अनिकेत मुंडे. अगदीच जर पाहिलं तर ज्याच्याही बॅटला जर सूर गवसला तर या मैदानावरती चौकार षटकारांची आतषबाजी करेल तोच अनिकेत. मैदानाचा ताबा घेतोय. नॉन स्ट्राईक एंडकडे स्ट्राईक असेल मात्र स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय जो मयूर. ज्या मयूरच्या बॅटमधून 2 चौकार लगावले गेलेत. खेळ अतिशय उत्तम कारण 24 चेंडूंचा खेळ असेल तेव्हा अगदीच या शॉर्टकट क्रिकेटमध्ये आपल्याला मोठे फटके अपेक्षित आहेत. कारण आता पहिलाही सामना झाला 38 म्हणजे अतिशय माफक दरानं हा सामना गमवावा लागला बामणडोंगरी संघाला प्रवीण. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय निखिल गुवारी. पंचांच्या डाव्या हातानं PPK हायस्कूल एंडकडून मारा करणार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करणार. अतिशय सुरेख चेंडू. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण करतोय. आणि या एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती लागताना दिसत आहेत. एक बाद 15च्या घरात. 15 लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 15. आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील हा दुसरा सामना. मैदानावरती प्रतिस्पर्धी द्वंद्व समर युद्ध पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख. इथं अनिकेत मुंडे मात्र फंबल झाला. कडा प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न इथं फसला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला चेंडू. निर्धाव चेंडूची मोहर. धावसंख्येची मोहर लागली गेली. वैयक्तिक तिसरं पहिलं आणि सांघिक तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. अतिशय सुरेख चेंडूला दिशा दिली. पॉईंटच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून टोलवला चेंडू. एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. एक धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. आणि पंडित शूटर कामोठे संघाचा हा मात्र गोलंदाज या वेळेला मात्र आत्ता 3 चेंडू फेकतोय आणि 3 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धित टीमला फक्त आणि फक्त 2 धावसंख्या देतोय. आत्ता मात्र आक्रमक पवित्रा अवलंबावा लागेल कारण 1.5 षटक बाकी असावा आणि 1.5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभ्या केल्या तर एक चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल का. उधळल्या यष्ट्या उखडल्या यष्ट्या. या वेळेला मयूरला परतावं लागेल बॅक टू पॅव्हेलियन. थँक्यू. सेकंड डाऊनसाठी आणि त्याच्यानंतर मात्र नवीन फलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय अतुल. या मयूरची जागा भरून काढण्यासाठी कारण सलामीला गेलेला मयूर 8 चेंडू फेस झाला आणि 8 चेंडूंमध्ये वैयक्तिक कोट्यावरती मात्र धावसंख्या जमा केल्या अतुलनं 11. त्याच्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे.
दोन मोठे फटके घेतले. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फॉलोथ्रोमध्ये स्वतः गॅदर करतोय. काय करणार इथं मात्र जोरदार डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. इथं परतावं लागेल मात्र या खेळाडूला. बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद. शिमग्याचा उत्सव आणि त्या शिमग्याच्या उत्सवाची आठवण करून देणारी ही गीत या वेळेस मात्र महागणपती आणि सौरभच्या माध्यमानं प्रसारित केली जात आहेत, ध्वनी प्रक्षेपित केली जात आहेत मैदानावरती. हा फलंदाज मात्र येणार बॅक टू पॅव्हेलियन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय योगेश जांभळे. पाहायचं आहे योगेश काय करणार, कारण आतापर्यंत प्रगतीपथावरती असणारा षटक हा तिसरा असेल आणि तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू, कारण लगातार 2 विकेट 2 सफलता प्राप्त केल्यात. एक धावचीच्या स्वरूपात तर त्याचबरोबर एक त्रिफळाचीच्या स्वरूपात अशा 2 सफलता प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा अतिशय सुरेख पायांवरती चेंडू पॅडमध्ये आदळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा घेतली. पाहता पाहता एक आणि पाहता पाहता दुसरी धावसंख्या पूर्ण करताना दिसतोय. 1 शॉट, त्यातील 1 धावसंख्या मात्र पुन्हा एकदा, म्हणजे असं म्हटलं जातोय की अगदीच ऐन दुष्काळात 13वा महिना असं म्हटलं तर कमी धावसंख्या असताना 1 शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मात्र 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपडालावरती पाहायला मिळतोय 17च्या घरामध्ये. आत्ता मात्र तिसराही षटक संपला जातोय. 18 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपडालावरती 3 बाद 17च्या घरामध्ये. रिव्ह्यू ओके. कशासाठी पंचांना विनंती असेल, रनआउटसाठी की शॉर्ट? शॉर्टसाठी रिव्ह्यू नाही, रनआउट. ओके. अगदीच दोन्ही 12वे खेळाडू आणि त्याचबरोबर तिसरे पंच जर असतील तर त्यांनी डिसिजन पेंडिंग आहे. यावेळेस उचलला जाईल चेंडू. प्रलंबित असणारा प्रश्न सुटला जाईल आणि अगदीच आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. तो निर्णय सुवर्णमध्ये साधला जाईल. त्याच्यातून मैदानावरती आत्ता अलोट गर्दी होऊ लागली, कारण आजच्या रजनीतील तिसरा सामना आत्ता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. आंबापाडा विपक्ष मुळेखंड. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल तर चला, इथं मात्र नॉट आऊट मुलेखंड आंबापाडा. टी शर्ट आपण व्यवस्थापकांकडून वारंवार आपल्याला सूचना देणं किंवा पुकार देणं योग्य नाही. आणि अगदीच या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सुरू असताना आपल्याला घर बसल्या कैक क्रीडारसिक मनमुराद आनंद घेत आहेत आपल्या प्रतियोगितेचं, स्पर्धेचं. त्या स्पर्धेला उंची जर गाठायची असेल तर अगदीच वारंवार आपल्याला सूचना देणं योग्य वाटणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एकदा सूचना मिळाली की आपल्या हितचिंतकांना तात्काळ आमच्या व्यवस्थापकांशी, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला, मैदानावरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन येतो आहे रोशन मात्रे. संपूर्ण संघाची मदार या रोशनवरती असतोय. आताच KJN झाली, त्या KJNमध्ये या रोशन मात्रेला मात्र आपण अतिशय चांगल्या प्रकारची कारकीर्द किंवा चांगल्या प्रकारचा खेळ खेळताना पाहिला. तोच रोशन मात्र ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती होता. एक पहिला चेंडू फेकला, पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलून दिला, 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली. धावसंख्या धावपडालावरती पाहायला मिळतो आहे 18च्या घरामध्ये 3 बाद 18. रोशन पंचांच्या उजव्या बाजून राऊंड द विकेटनं मारा करतोय. अतिशय सुरेख पाहायला जातोय. उंचीची कमी, लांबी मात्र कमी, तरीसुद्धा मात्र इथं झेलभूमीला दान झाला. पाहता पाहता 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपडालावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 20च्या घरामध्ये. आता 2 दशकं पूर्ण करताना दिसतोय. आता प्रगतीपथावरती असणारं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटक, चौथा षटक आणि चौथ्या षटकातील पुढचा चेंडू.
अतिशय चांगल्या प्रकारचा मात्र शरीरयष्टीला आदलला जातो आहे. एक धावसंख्या लेग बाईटच्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड पंच नीरज राणावत आणि त्याचबरोबर तुकाराम गावण क्वालिफाईड पंच आपल्याला मैदानावरती या सामन्याचं परीक्षण करताना दिसत आहे ज्युरी रेफरी म्हणून. आणि इथं मात्र राऊंड द विकेटनं मध्यम गतीचा हा गोलंदाज रोशन अतिशय सुरेख मारला. पायचं काय होतोय, टिपला जाईल का झेल, इथं जीवनदान दिला जातोय. एक धावसंख्या पलून काढली आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पलून काढताना दिसत आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. या दोन धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 23-23, 23 धावसंख्या धावपटालावरती. शेवटचे 2 चेंडू, सेकंड लास्ट गो. रोशन अतिशय सुरेख पॉईंटच्या दिशेने ढकलून देण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटालावरती 24च्या घरामध्ये. निर्णायक या सत्रातील शेवटचा चेंडू रोशनचा. अतिशय कमी स्कोर आज दोन्ही आपल्याला सामन्यांमध्ये पाहायला मिळतोय. वेल वाचवणं गरजेचं आहे, मात्र मनोरंजनही होणं गरजेचं आहे. प्रवीण, मैदानावरती क्रीडारसिक कैक म्हणजे जवळजवळ 30% क्रीडारसिक हे खेळ पाहण्यासाठी आलेले असतात आणि उत्तम खेळ त्याला प्रतिसाद देण्यासाठी आलेले असतात. यावेळेला हलकासा उचली देणारा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची मोहर लागली जातोय आणि यावेळेस मात्र या सत्राची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला जातोय. वेतालदेव चांभारली संघाचा आणि अगदीच या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 3 बाद 24च्या घरामध्ये. 25 म्हणजे पाव शतक काढून विजयाची माला आपल्या गळ्यामध्ये टाकता येईल का? परंतु पाहायचं आहे अतिशय कित्येक सामने आपण प्रवीण गायकर अतिशय कमी धावसंख्येचे सुद्धा विजयाच्या सीमारेषेपर्यंत घेऊन जाताना पाहिलेले आहेत. कारण क्रिकेट हा अतिशय रंग बदलणारा सरड्यासारखा खेळ आहे, ज्याच्यामध्ये निश्चित असं विधान केलं जात नाही. आणि या अशा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या क्रिकेटच्या या महारण संग्रामाला सन्माननीय मान्यवर, या मान्यवरांच्या आदरातिथ्य मानसन्मानाची वेळ होतोय. मी विनंती करतोय आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य पक्ष प्रतोद बाजीराव परदेशी यांना की आपल्या पवित्र शुभ असते साई देवस्थान वहालचे विश्वस्त सन्माननीय रविदादा पाटील, आमच्यासाठी बॉस, कुणासाठी देव माणूस, कुणासाठी दादा, कुणासाठी बाबा, अशा कैक उपाध्या ज्यांना संबोधल्या जातात आणि त्याचबरोबर दिल्या जात आहेत. उल्वेमध्ये सर्वात मोठा मॅरेथॉन झाला. जवळजवळ 30,000हून अधिक धावपट्टू त्या मॅरेथॉनमध्ये धावले. त्या मॅरेथॉनचे प्रमुख आयोजन करते आणि आमचे प्रेरणास्थान साईंचे निस्सीम भक्त. बाबांबद्दल सांगितलं जातोय बाबांची एवढी प्रचंड भक्ती आणि म्हणूनच श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. इरादे तो लाख बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं. त्या बाबांचे निस्सीम भक्त तिरंगा ट्रॉफी 2022 दरम्यान आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसत आहेत. अगदीच ज्यांच्या नेतृत्वात, ज्यांच्या नावानं, कारण अगदीच जिवंतपणी ज्यांच्या नावानं कैक कार्यक्रम आजही आयोजित केले जातात. नाहीतर सिंधुताई सकपाल यांनी सांगितलं की या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतोय. आणि अगदीच ज्यांच्या नावानं आर.के. ट्रॉफीचं संयोजन असेल, आयोजन असेल, पंडित शूटर जय हनुमान कामोठे या टीमनं अगदीच आपण जर पाहिलं तर 25 धावसंख्येचं लक्ष्य कसं पार करायचं खळबतखान्यामध्ये चर्चा असेल. माझी वेळ संपली जातोय आणि मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करणार माझे साथी समालोचक, साथी कॉमेंटेटर्स प्रवीण गायकर. थँक्यू पंडित सर. खऱ्या अर्थानं तुम्ही समोर पाहता साई संस्थान देवस्थानचे अध्यक्ष आणि जेव्हा हा देवमाणूस खऱ्या अर्थानं कुठे आला ना तर नक्कीच अक्षरशः मन भारावून जातं. कारण सातत्याने गोरगरिबांचा वाली, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आदरानं वागणारा हा व्यक्तिमत्व तुम्हाला सातत्याने खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. आणि कोणी सांगू शकत नाही की हा माणूस असा आहे तसा आहे, कारण या माणसाला देवरूपाच्या आज्ञा सातत्याने संबोधली जाते. अगदीच प्रवीण, जर माझ्या या पंचक्रोशीत कोणताही रुग्ण म्हणजे त्याला तात्काळ जर वैद्यकीय सेवा हवी असेल तर मी रात्री अपरात्री ज्यांना सातत्यानं त्रास देतो, म्हणजे लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा आज तादायत माझ्या गावातील आणि माझ्या गावाच्या आसपास गावातील 50 रुग्णांना ज्यांना सेवा देण्यासाठी अथक मेहनत घेतली. म्हणजे कदाचित माझ्याही ज्या वेळेला म्हणजे आजारपणात मी रुग्ण असताना मलाही ज्यांना अतिशय चांगल्या प्रकारची सेवा दिली, म्हणून ज्याला देवदूत म्हणावं, ज्याला देव माणूस म्हणावं, ज्याला बाबा म्हणावं, ज्याला बॉस म्हणावं, ज्यांना प्रेरणास्थान म्हणावं, असा देव माणूस आपल्याला आज अतिथी कक्षामध्ये दिसतोय. नक्की जनसेवा हीच ईश्वर सेवा. तर चला टॉससाठी आम्ही विनंती करतो, लगेच जास्त उशीर करू नका. अंबापाडा माऊलगाव सचिन काटकर टॉससाठी लगेच या आणि त्यांना फाईट करेल मुलेखंड जीवित म्हात्रे यांचा संघ. दोन्ही कॅप्टन्सला आम्ही हर्षल
मुलेकंडचे आले असतील तर दोघांना मी विनंती करतो की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा, जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे स्त्रीचा अपमान झाला तिथे महाभारत आणि रामायण घडलं, आणि जिथे परस्त्रीचा देखील माते समान सन्मान केला गेला तिथे माझ्या शिवरायांचं शिवस्वराज्य घडलं. आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याची मानाची स्पर्धा तिरंगा चषक 2022 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिलते. तो चलते हैं मुकाबले की तरफ. पहले 4 ओवर में वेतालदेव चांबारली टीम ने रन बनाए, टोटल 24-25 का टारगेट है. पहली गेंद फेंकने के लिए तैयार. ओवर द विकेट से ऑफ स्टंप से ये गेंद काफी नजदीक से फेंकी थी, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रही और बैट्समैन मात्र बीट होते हुए चेतन गोवारी. आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस रहा चेतन का. गेंदबाजी ऑफ कटर आपने देखी, बाएं हाथ के गेंदबाजों के खिलाफ क्या शानदार गेंदबाजी की और वहां पर रोक लगाई वेतालदेव 11 चांबारली टीम के बल्लेबाजों के ऊपर. इस बार भी लाइन काफी बढ़िया है. चांबारली टीम की एक खासियत है नितेश पंडित सर, जब इनकी गेंदबाजी बाएं हाथ के 2 है, संदेश मुंडे और अभी जो गेंदबाज है मेरे ख्याल से ओमकार, ये दोनों भी ये स्ट्रेंथ है. आज रजत मुंडे टीम में मौजूद नहीं है, एक बल्लेबाज नहीं बल्कि 6 खिलाड़ी की ताकत है उस खिलाड़ी में. वो नहीं होगा तो थोड़ा सा अंजाम आपको नतीजा आपके सामने दिख रहा है कि कम रन के साथ खेल रही है वेतालदेव 11 चांबारली टीम. शुरुआत बेहतरीन गेंदबाज के माध्यम से. इस बार गेंद अच्छी है, बल्ले का अंदरूनी किनारा लगा है और अंपायर की उंगली हुई आसमान में और यह पहला करारा छक्का लगता हुआ कांबोटे टीम को. थैंक यू डीजे. तो चलिए, मुलेखंड टीम के कप्तान यहां पर मौजूद है, अंबापड़ा माउलगांव सचिन काटकर आप आए होंगे तो आप तुरंत टॉस के लिए संपर्क करें. नेक्स्ट मैच तीसरा मुकाबला होगा, जहां पर आज की रात्रि का पहला मुकाबला आपने देखा बामन डोंगरी टीम को आसानी के साथ परास्त किया था नाबा टीम ने, और ये दूसरा मुकाबला आपके सामने यहां पर पेश होता हुआ, जहां पर टॉस जरूर हारी माफ कीजिएगा चांबारली टीम, और पहले बल्लेबाजी उनके पक्ष में आई और थोड़ी सी निराशाजनक कामगिरी हुई और उसकी वजह से कांबोडी टीम ने अपना पगड़ा मजबूत रखा. लेकिन कहते हैं हार मानने की फितरत नहीं है, इतनी आसानी से हार नहीं मानने वाली चांबारली टीम. देखिए, शुरुआत बेहतरीन होती हुई गेंदबाज यहाँ पर बात करेंगे ओमकार पाटिल के माध्यम से 3 गेंदें डॉट फेंकी है, 1 विकेट इनके नाम पर. गुड बॉलिंग पहले पावर प्ले में फेंकते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. बढ़िया गेंद अवे फ्रॉम द बॉडी. देखिए, भारतीय कामले को भी बीट किया इस गेंद ने. ऐसा नहीं है कि 25 का टारगेट है और आपके सामने ये आसानी होगी, लेकिन ताकतवर गेंदबाजी के सामने अब थोड़ी सी मुसीबतें नजर आ रही है. पहले ही पावर प्ले में पंडित शूटर्स 11 जय हनुमान कांबोडी टीम के सामने बारक्या कामले. हाल ही में खेली गई रायगढ़ क्रिकेट समालोचक असून के सलाहकार यानी कि विश्वनाथ शेठ मस्करेनी के जन्मदिन के शुभ अवसर पर नारिवली के टूर्नामेंट में ये खिलाड़ी को थर्ड अंपायर बैट चेंज थोड़ी सी गार्ड जरूर लेना चाहते हैं बारक्या. तो निश्चित तौर पर यहाँ पर मैन ऑफ द टूर्नामेंट 2 व्हीलर बाइक देकर नवाजा गया था. मुलेखंड अंबाफाडा या सन्माननीय साई संस्थान वहाळचे संस्थापक आणि खऱ्या अर्थानं मगाशी उल्लेख केला पंडित सरांना, प्रवीण गायकर सरांना, की या समाजासाठी देव माणूस ज्या व्यक्तिमत्वानं समाजासाठी खूप काही केलं, गोरगरिबांची सेवा, कोरोना काळामध्ये या व्यक्तिमत्वानं आपल्या जीवाची पर्वा न करता लाखो करोडो जनतेला गरिबांना ज्यानं खूप सारं सहकार्य केलं, ते साई संस्थान वहाळचे संस्थापक सन्माननीय रविश्री पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अंबापाडा विपक्ष मुलेखंड या स्पर्धेमधला दुसऱ्या रजनीमधला पहिल्या फेरीतला तिसरा सामना 2 संघ दरम्यान नाणेफेक साई संस्थान वहाळचे संस्थापक रविश्री पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अंबापाडा संघ नाणेफेक जिंकतोय. दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षाकडून शुभेच्छा असतील. थैंक यू राजेंद्र सर. बिल्कुल यहाँ पर 4 गेंदे बेटर लाइन से फेकी थी. तरी ते खऱ्या अर्थानं रजा घेत असताना या स्पर्धेतून आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि तिरंगा चषक चिरनेरची ही मानाची स्पर्धा रविशेठ पाटील साहेबांच्या येण्यानं मात्र भरून गेली. त्यांचे स्वागत करिए. शॉट अच्छा, इस बार लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के रीजन में खेलते हुए फील्डर वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे. तब तक 1 रन मुकम्मल, 1 के साथ एक बेहतरीन ओवर की समाप्ति हुई और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद पंडित शूटर्स 11 जय हनुमान कांबोडी टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन. तो बिल्कुल यहां पर बात करेंगे आने वाली गेंदें बची है टोटल यहां पर 18 और जीतने के लिए मेरे 20 रनों की आवश्यकता है. काफी अच्छा क्रिकेट का यहां पर कारवा नजर आता हुआ आज रायगढ़ की टॉप टीमें अपना बिल्कुल नसीब आजमाएगी, क्योंकि जहां पर कांबोडी टीम की चर्चा करेंगे तो पिछले 2 सालों में काफी बढ़िया फॉर्म में थी और इस सीजन में थोड़ा सा अप एंड डाउन था उनका, लेकिन इस मैदान के ऊपर उन्होंने बेहतरीन गेंदबाजी की
और सांभरली टीम को थोड़ा सा कम रनों के भीतर रोका और ये शायद इस मुकाबले में अपनी ताकत मजबूत बनाने के इरादे के साथ अब थोड़ा सा पगड़ा तो भारी हो चुका है बारक्या के। ये 5 रनों की मदद से सेकंड पर फिर से एक बार आएंगे बारक्या। जीतने के लिए 18 गेंदों में चाहिए 20 रनों की आवश्यकता। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन और एक लेफ्ट हैंडर बॉलर यानी कि संदेश मुंडे, ये भी अच्छी लाइन और लेंथ के साथ हमेशा गेंदबाजी करते हैं। उड़ने तो मिट्टी को आखिर कहां तक उड़ेगी, हवाओं ने जब साथ छोड़ा है तो जमीन पर ही गिरेगी। जब लोग आलोचना से डरते हैं ना पंडित सर, तो वो जीवन में कुछ नहीं कर पाते। सफर जितना कठिन होगा मंजिल उतनी शानदार होगी। देखेंगे अब किस तरीके का प्रयास करेगी, क्योंकि लो स्कोर के मैच में हमने पहले भी कहा था कि आपको विकेट लेनी है, डॉट गेंदें फेंकनी है। अब यहाँ पर देखेंगे इन 18 गेंदों में क्या कमबैक करेगी सांभरली टीम। अच्छी गेंदबाजी, ऑफ कटर, यहाँ पर शरारत नजर आई, फिंगर थोड़े से रोल किए थे। पढ़ने के बाद पंडित सर कमेंट्री आपकी कमेंट्री डिपार्टमेंट हमारा वो बिल्कुल स्ट्रेट है, साफ पता चल रहा है कि गेंद कहाँ पढ़ने के बाद घूम रही है और ये हल्का सा शरारत नजर आती हुई एक्शन रिप्ले में देख सकते हैं साईप्रीत के माध्यम से। ओवर द विकेट से आए थे, थोड़ा सा फ्लाइट देने की कोशिश की थी और पढ़ने के बाद बहुत टर्न नजर आती हुई। डॉट बॉल के साथ गेंदबाज संदेश मुंडे अपनी गेंदबाजी की शुरुआत करते हुए 17 गेंदें बची है और जीतने के लिए 20 रनों की यहां पर आवश्यकता। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, पंडित शूटर्स 11 जय हनुमान कांबोडी टीम को। थँक्यू नक्कीच छत्रपती शिवरायांचं हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकताय। जेव्हा पुरंदराच्या तहावेली 26 किल्ले मिर्झा राजाला दिले आणि तेव्हा फक्त 16 किल्ले स्वराज्यात राहिले होते आणि अवघ्या 9 वर्षांनी शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर स्वराज्यामध्ये 361 किल्ले उभे केले गेले। म्हणजेच हार मानू नका, नेव्हर गिव्ह अप, कमबॅक कसा असावा हे मात्र इथे सिद्ध करत असताना तो वेतालदेव 11 सांभारली संघ। आयुष्यात पंडित सर अडचणी भरपूर येत असतात, पण त्या अडचणींवर मात करून तुम्ही स्वतःला कसं सावरता हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं। व्हेरी गुड कमबॅक, बारक्या कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन। न्यू बॅट्समन इन एट नंबर 4 परेश सोनू। परेश है स्ट्राइक इन पर बल्लेबाज, बेहतरीन खिलाड़ी है। शरारती इंटरप्राइजेस चिरले के मैदान के ऊपर कारनामा किया था इस खिलाड़ी ने और बारक्या कांबळे ने गोल से बी टीम को परास्त किया था, लेकिन आज मात्र सांभरली टीम के खिलाफ खेलते हुए क्या जरूरत थी, इससे पहले बारक्या कांबळे ने अपना विकेट गंवाया था। अब वही शॉट खेलने की कोशिश में परेश मात्र ने विकेट गंवाया और कांबोडी टीम को लगता हुआ ये तीसरा बड़ा झटका, आएगा मैच में मजा। वेरी गुड कमबैक सांभरली टीम की गेंदबाज संदेश मुंडे। थैंक यू डीजे। देखिए मैन ऑफ द सीरीज के लिए जो 2 व्हीलर बाइक रखी गई है ना, वो आपको सब साईप्रीत लाइव इनके माध्यम से दिखाया जाएगा। ये बात आप ध्यान में रखिए, क्योंकि सभी लेखा जोखा है वो साईप्रीत के वहां पर जो सेट है पूरा वो तांत्रिक है, उनमें बिल्कुल कंप्लीट फिट किया गया है। तो वही से आपको बिल्कुल यहाँ पर मैन ऑफ द टूर्नामेंट का। तो चलिए गार्ड अगर आपको परिधान करना है तो खिलाड़ी कक्ष से आप परिधान करना है, ये बात आपको ध्यान में रखनी है। कमिटी का यहाँ पर इशारा आ चुका है, जेव्हा तुम्ही गार्ड परिधान करताना तुम्ही खेळाडू कक्षातूनच परिधान करून निघा। आम्हाला सातत्याने इथे आयोजन कमिटीचा इशारा आहे आणि या स्पर्धेसाठी जर विचार केलात ना सर, तर अतिशय जबरदस्त मेहनत सातत्याने चिरनर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून घेतली जाते। आणि त्याच्यानंतर या स्पर्धेचे आमचे खऱ्या अर्थानं मुख्य शिल्पकार सन्माननीय अलंकार परदेशी साहेब, चेअरमॅन तिरंगा पतपेढी महेंद्र ठाकूर साहेब, माजी अध्यक्ष काँग्रेस राजेंद्र भगत साहेब, युवा अध्यक्ष काँग्रेस सचिन घबाडी साहेब, माजी अध्यक्ष चिरनेर काँग्रेस किशोर केनी साहेब, अध्यक्ष अष्टविनायक मित्रमंडळ मोठे बोम आणि मनोज ठाकूर साहेब, अध्यक्ष अष्टविनायक मोठे बोम। आणि सर्वात महत्त्वाचं योगदान क्रिकेटसाठी दमदार धर्म मानणारे बाजीराव शेठ परदेशी साहेब, रायगड जिल्हा परिषदेची ही मुलुक मैदानी तोफ। खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांचंही मनापासून स्वागत करूया। जबरदस्त गेंदबाजी, बिंदबाजी मार्ग पर के संदेश तैयार, फुल टॉप। थैंक यू डीजे। और यकीनन संजय मात्रे, बाबू मात्रे कांबोडे इनके बंधु है
40+ का ये खिलाड़ी है, लेकिन रेगुलर क्रिकेट भी बेहतरीन खेलते हैं और निश्चित तौर पर काफी आक्रामक खिलाड़ी के तौर पर जाने जाते हैं। और जब जब टीम संकट में फंसती है ना, तब तब इस खिलाड़ी ने टीम को हमेशा मुसीबत से बाहर निकाला है। लेकिन आज इस 40+ के खिलाड़ी की अब ताकत बिल्कुल नजर आएगी। और कहते हैं ना जिस तरीके से अलंकार सर कि शेर अगर बूढ़ा है तो इसका ये मतलब ये नहीं कि घास खाना छोड़ देता है। शेर जब 2 कदम पीछे हटता है ना, तो पूरी ताकत पंजे में समाता है और एक साथ झपटता है। और ये आप देख सकते हैं 40+ का खिलाड़ी संजय मात्रे। इन एट नंबर बात करेंगे तो टोटल यहाँ पर 6ठे नंबर के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए उनका साथ देंगे उनके साथी पार्टनर सोनू पाटिल। अभी भी बात करें ना पंडित सर, तो बिल्कुल उनके खेमे में रोशन मात्रे जैसा बाहुबली कामड़ी टीम में सुरक्षित है। लेकिन क्या कमाल की गेंदबाजी चलती हुई, स्वीप करने की तत्पूर्वी कळमसरे गावचे सुपुत्र, उरण तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय भाई विक्रांत पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे। उरण तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, एक युवा व्यक्तिमत्व आणि कमी काळामध्ये आंदोलन क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्यानं बाजू मांडली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा या उद्देशानं ज्यानं तन मन धन अर्पण करून काम करणारे आमचे परम मित्र सन्माननीय विक्रांत पाटील, शरीर संस्थे स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक ज्या व्यक्तिमत्वाने पटकवली ते विक्रांत पाटील साहेबांचं प्रथमतः शब्द सुमनानं स्वागत। क्या जबरदस्त गेंदबाजी चल रही है, 5 गेंदें फेंकी, 4 विकेट, एक भी रन नहीं है। 2 किनारों का कहीं संगम नहीं होता, मगर एक साथ चलना भी तो कोई कम नहीं होता। क्या बढ़िया गेंदबाजी, हौसला कम ना होगा तेरा तूफानों के सामने। इस बार इनसाइड आउट मारने की कोशिश, अगर ये डॉट बॉल आती तो मेडन ओवर की समाप्ति हो सकती थी, लेकिन गेंदबाजी पसंद आई हो तो थैंक यू डीजे। एक खासियत है तिरंगा ट्रॉफी की, बात करेंगे ना 3000 से अधिक दर्शक यूट्यूब के माध्यम से जुड़ चुके हैं। उतने ही तादाद दर्शक इस मैदान के अंदर मैच का आनंद लेते हुए उनका भी शहर से स्वागत करेंगे। कल जैसी ओपनिंग स्टार्ट हुई इस टूर्नामेंट की, 2000 से अधिक दर्शक बिल्कुल मैच का आनंद लेते हुए, और ये साईप्रीत की अगर पहचान है विद गुड क्वालिटी एंड क्लियरिटी जिनके माध्यम से बिल्कुल दिखाई जा रही है, तो 1 लाख सब्सक्राइबर उनके भी पूरी तरीके से कंप्लीट हो चुके हैं। उन्हें भी सिल्वर बटन दिया जाएगा, उनको भी आने वाले मौका समय में शुभकामना जरूर देना चाहेंगे। तो मैच यहां पर बनता हुआ, अब गेंदें बची है, टोटल बात करेंगे 12 और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। तो सोनू पाटिल के लिए हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम, प्रमोद दादा म्हात्रे इनकी ओर से 1000 रुपए का इनाम बिल्कुल इस बल्लेबाज को दिया जाएगा। लेकिन मैच की बात करेंगे, पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या बनी है 6, 5 विकेट के नुकसान के ऊपर। अब रनों और गेंदों के बीच में फासला बनता हुआ आखिर की 12 गेंदें बची है, 19 रनों की यहां पर आवश्यकता। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, सूरज जामले गेंदबाजी के मार्ग पर आते हुए। अब देखना होगा किस तरीके की गेंदबाजी करते हैं। पहले 2 बाएं हाथ के गेंदबाजों ने अपना काम तमाम किया, अब ये गेंदबाज होंगे आने वाले 2, वो गेंदबाज किस तरीके की गेंदबाजी कर पाते हैं। सूरज जामले राइट आर्म अराउंड द विकेट से अपनी गेंदबाजी की शुरुआत करेंगे। स्ट्राइकर पर बल्लेबाज होंगे सुबोध गोवारी और उनका साथ देंगे सोनू पाटिल। पहली गेंद खराब है, अब तो जो चाहिए था कांग्रेस ट्रॉफी को नो अलंकार साहब, इसीलिए कहते ना आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ, और ये पंजा 5 रन। थैंक यू डी से, क्या जरूरत थी पंडित सर, क्या जरूरत थी। अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी और ये बीमर गेंद फेंकी और अंपायर ने उस गेंद को नो बॉल करार दिया और 4 रन मिले। और इसी 4 रनों की मदद से फ्रीड का तो जरूर मौका होगा बल्लेबाज के लिए, और इसी 4 यानी कि 4+1 5 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 11 रनों के ऊपर। जीतने के लिए अब गेंदें बची है टोटल 12 और 14 रनों की यहाँ पर आवश्यकता है। खेल के खिलाड़ी तो सभी बनते हैं, लेकिन मुझे गेम चेंजर बनना है, ये दिखाते हुए खिलाड़ी आगे आकर खेलना चाहते थे, शायद अपने ऊपर कोस रहे, माथे के ऊपर हाथ रखा ताकि अगर आउट ना हो तो बेहतर। फ्रीड की गेंद के ऊपर अब देखेंगे जो मौका होता है रन आउट का,
वो मौका शायद बना है। इससे पहले अंतरराष्ट्रीय क्रिकेट में फ्री हिट की बॉल का शिकार बांग्लादेश के खिलाफ रविचंद्रन अश्विन बने थे, लेकिन इस बार देखेंगे रन आउट के लिए थर्ड अंपायर प्लीज आइए। सुनील तांडेल सर इनसे गुजारिश करते हैं आप जहां भी हो प्लीज आप थर्ड अंपायर छोटी चिल्लर आपण तुम्ही येऊ नका, कमिटी मेंबर्स आमचे कोणी असतील आपण या आणि डिसिजन इथे लगेच द्या। आहेत आमचे थर्ड अंपायर कमिटी मेंबर्स या ठिकाणी। बहुत रिस्की डिसीजन होगा और यहाँ पर मामला बनेगा, अंपायर की उंगली होगी आसमान में तीसरे, टीवी अंपायर का इशारा, इट्स OUT, बैट्समैन होंगे आउट और इसी के साथ विकेट जाता हुआ ये छठा, 11 रनों के ऊपर ये 6 विकेट। अब तो सांभाली टीम एक ही करेगी कि 4 विकेट उनके बचे हैं, अब वो 4 विकेट लेने की कोशिश करेंगे या लगातार डॉट बॉल फेंकेंगे। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू। बिल्कुल संदेश चिपलेकर नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए इतिहास रचने वाले अपनी किस्मत खुद बनाते हैं, न कि अपने किस्मत पर बैठकर रोते हैं। अपने मेहनत से ही बना अपनी पहचान छोटे, वरना एक नाम के तो लाखों इंसान हैं। आप देखेंगे यहाँ पर सांबारली टीम विदाउट रजत मुंडे के मौजूदगी में क्या बढ़िया क्रिकेट खेल रही है। पंडित शूटर्स 11 जय हनुमान कांबोडी टीम के सामने, और क्या ग्रेट परफॉर्मेंस रहा गेंदबाजों का। हालांकि फ्री हिट की बॉल थी पंडित सर, लेकिन फ्री हिट के बॉल के ऊपर फायदा नहीं उठा पाए, और जहां पर मौका मिला गेंदबाज को और एक बड़ा झटका। पंडित शूटर्स 11 जय हनुमान कांबोडी टीम को गेंदे बची है 11, जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता है। 4 लाइफलाइन कांबोडी टीम के हाथों में सुरक्षित है, लेकिन वो लाइफलाइन क्या बचा ना पाएगी। रोशन अभी भी मैदान के अंदर डगआउट में सुरक्षित है। राउंड द विकेट, लो फुल टॉस बॉल, अपनी फॉलो में शरीर को झोंक दिया था जरूर, लेकिन लॉन्ग ऑफ में फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, जबरदस्त फील्डिंग। तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था, और 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 12 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर। क्रिकेट में भविष्यवाणी बताने वाले बहुत सारे होते हैं कि यह मैच एक तरफा होगा, यह मैच आसानी के साथ कांबोडिया टीम जीत जाएगी, लेकिन क्रिकेट राजनीति जैसा रंग बदलता है, गिरगिट जैसा रंग बदलता है, वैसी विकेट अब इस मैदान के ऊपर नखरे दिखाती हुई। गेंदें बची है 10, जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता गेंदबाज राउंड द विकेट से। इस बार शॉट अच्छा, इशारा का इंतजार जरूर करेंगे, तो ये गेंद बिल्कुल जाती हुई सीमा पार, मच नीडेड बाउंड्री, 4 रन। थैंक यू, मच नीडेड बाउंड्री। एक बड़े चौकों की तलाश थी, और ये चौका मात्र सोनू पाटिल के बल्ले से आता हुआ। टीम की रन संख्या पहुंची है 16 रन। अब जीतने के लिए 9 गेंदें और 9 रनों की आवश्यकता। तगड़ी फाइट कंपलसरी चेस, ये इस टूर्नामेंट का नियम है। पंडित सर, दर्शकों को जैसा मुकाबला चाहिए ना, वो बिल्कुल पैसा वसूल मुकाबला इस कड़ी रात्रि में खेला जा रहा है, और यही तो पहचान है उड़न विभाग की सबसे सम्मान की ट्रॉफी जिन्हें कहा जाता है, वो तिरंगा चषक, यानी कि चिरने फोम मोटे बोम इनके माध्यम से रखी हुई टूर्नामेंट का ये बड़ा कारवां नजर आता हुआ। बाजी कभी सांबारली टीम की तरफ, ये अंपायर कॉल कर रहे कि गेंद शायद वही यूज करना चाहते बल्लेबाज। एक समय लग रहा था चेंज करेंगे, लेकिन चलिए अब खिलाड़ी उसी गेंद से संतुष्ट होंगे। कभी कभी नई गेंद के साथ आप जब शुरुआत करते हैं ना, तो थोड़ी सी दिक्कतें आपके सामने होती है, लेकिन चलिए वही गेंद के साथ खेलना चाहेगी कांबोडिया टीम। जीतने के लिए अब गेंदें बची है 9, और 9 रनों की आवश्यकता। थोड़ी सी महंगी गेंदबाजी यहां पर नजर आती हुई सूरज जामले के माध्यम से राउंड द विकेट। गेंद अच्छी है, लाइन परफेक्ट रखी थी, रन लेना चाहते हैं। ऐसे हालातों में अब तो रन कवर हो चुके हैं और रिस्की रन लेना चाहते थे। विकेट रनआउट का अगर मिलता तो 7वां विकेट मैदान से बाहर जा सकता था, और तो सांबारली टीम तो यही चाहती है कि विकेट हमें किसी भी हालात में मिले और इस मैच में पकड़ बिल्कुल मजबूत करे। जरूरी नहीं है आप हर फील्ड में अच्छे हो, लेकिन कोई तो फील्ड ऐसी होगी जिसमें आप सबके बाप हो, और यहां पर दिखाया दोनों टीमें जी जान से लड़ रही है। कांबोडिया टीम को हार मंजूर नहीं है, सांबारली टीम को जीतना जरूर है, लेकिन आखिरकार तिरंगा चषक चिरनेर के इस नाइट रजनी में कौन सी टीम आगे के सफर में जाएगी और अपना जज्बा बिखेरेगी, और नावे टीम के खिलाफ अपना मुकाबला खेलेगी। कांटे की टक्कर, राउंड द विकेट, 8 गेंदें 9 रनों की आवश्यकता। यह भी लाइन अच्छी है, बिल्कुल सामने दिया था इस गेंद को। डॉट बॉल की समाप्ति, एक डॉट गेंद के लिए तालियां गूंजेगी सांबारली 11 टीम के लिए, और एक छक्के के लिए तालियां गूंजेगी पंडित शूटर्स 11 जय हनुमान कांबोडिया टीम के लिए।
7 गेंदे 9 रनों की आवश्यकता। क्या मैच चल रही है दोनों टीमों के बीच में। 25 का टारगेट था और इस 25 को टारगेट को बचाते हुए पहले 2 गेंदबाजों ने क्या कमाल की गेंदबाजी, पहले ही 2 ओवर में कांबोडिया टीम की कमर तोड़ी। और इसके बाद ये ओवर अगर बात करेंगे सोनू पाटिल के 1 चौकों की मदद से कांबोडिया टीम थोड़ी सी अच्छी स्थिति में नजर आ रही है। लो स्कोर का मैच, 4 ओवर में 25 बनाने थे, 7 में चाहिए 9 रनों की आवश्यकता। चारों तरफ पब्लिक दर्शक माय बाप बिल्कुल यहां पर नजर आते हुए अंतिम गेंद बैकफुट पर जाकर पंच किया, यहां पर नजर आते हुए बढ़िया फील्डिंग और इसी के साथ बल्लेबाज की हुआ पारी का खात्मा। 7वां करारा झटका लगता हुआ पंडित शूटर्स 11 जय हनुमान कांबोडिया टीम के लिए। अब गेंदे बची है 6 और 9 रनों की आवश्यकता। थैंक यू डीजे, क्या बात है। फटाकों के आतिशबाजी के साथ चिरनेर तिरंगा चषक का यहाँ पर जश्न मनाया जा रहा है। और बिल्कुल क्या यहाँ पर हमारे जो फटाके बजाने का काम कर रहे हैं ना, उनका नाम क्या है मेरे ख्याल से? योगेश दादा पाटिल। आपकी बॉडी देख के तो मुझे याद आता है कि मेरी जंग वो नागार्जुन का पिक्चर है ना, दादा चलते हैं तो मास, दादा हिलते हैं तो मास, सभी जगह आपका मास नजर आ रहा है। और बिल्कुल यहाँ के पटाखे की भूमिका निभाते हुए और तिरंगा चषक का यह दमदार आयोजन नजर आता हुआ। तो जीतने के लिए अब गेंदे बची है 6 और 9 रनों की आवश्यकता। याद रखना, दूसरे से उम्मीद रखोगे तो हार जाओगे, उम्मीद अगर खुद से रखोगे तो जीत जाओगे। लेकिन नो क्रिकेट टीम इन द वर्ल्ड डिपेंड on one or 2 players, the team always play to win all 11 players। विराट कोहली का यह कहना है कि टीम 1-2 खिलाड़ी के ऊपर निर्भर नहीं रहती, इट्स ऑलवेज 11 खिलाड़ियों का क्रिकेट रहता है। यू डोंट प्ले फॉर द क्राउड, यू प्ले फॉर द कंट्री। तुम दर्शकों के लिए क्रिकेट ना खेले, अपने गांव के लिए क्रिकेट खेले, मजा आएगा इस मुकाबले में। 6 गेंदे जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता है। 3 लाइफलाइन कांबोडिया टीम के पास बची है, लेकिन छेड़ा सबसे स्ट्रांग बल्लेबाज रोशन खेलने के लिए तैयार। पहली गेंद गुडले स्पॉट पर फेंकी थी, इस गेंद को सीधा विकेट कीपर के दस्तानों में। डॉट बॉल की समाप्ति। योगेश जामले अनुभवी खिलाड़ी है और ये जो खिलाड़ी है नीतीश पंडित सर, ज्यादा यॉर्कर गेंदे के लिए माहिर जाना जाता है। और पहली गेंद यहां पर डॉट फेंकते हुए 5 गेंदे 9 रनों की आवश्यकता। क्या मैच चल रही है, अभी भी दोनों टीमें जी जान से लड़ती हुई। शॉट अच्छा है, घुटने के बल पर खेला अलोंग द कारपेट। गेंद जाती हुई लॉन्ग ऑन के रीजन में उठाएंगे, फील्ड करेंगे। किस्मत को मंजूर नहीं था। अभी भी दोनों टीमों का शरीर की बॉडी लैंग्वेज आप देख सकते हैं, तो बिल्कुल होप से स्पिरिट है। अब गेंदे बची है टोटल 4 और जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। कंपलसरी चेसिंग, और तो रेसिंग मैदान में नजर है जरूर, लेकिन देखेंगे चेसिंग भी कंपलसरी होगी। नेवर लेट सक्सेस गेट योर हेड एंड नेवर लेट फेलियर गेट योर हार्ट। क्योंकि यहां पर आप मुकाबला जीतना है तो आप अपने दिल की धड़कनें पूरी तरीके से तेज नजर आती हुई। लाइफ इज अ गेम, ऑल यू हैव टू डू इज नो प्ले इट्स। इस बार बढ़िया गेंदबाजी, क्या कमाल की फिंगर रोल करते हुए, कभी स्लोवर गेंदे, कभी शॉर्ट ऑफ गुड लेन गेंदे, कभी सामने गेंदे। 3 गेंदे अब बची हुई है और जीतने के लिए 7 रनों की आवश्यकता। पंडित शूटर्स 11 कांबोडिया टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक ला सकता है। जब तक छेड़ा है मैदान में तब तक क्या मैच बनेगा कांबोडिया टीम के लिए, क्या प्रयास करेंगे योगेश जामले। राउंड द विकेट, हाफ रैकेट। थैंक यू डीजे, क्या बड़ा शॉट। एक हाफ ट्रैकर की बॉल ने मैच का पूरी तरीके से फांसा ही पलट दिया। अब आने वाली गेंदें बची है टोटल 2, 1 रनों की आवश्यकता। कल अलंकार शेठ आपने वो मुकाबला देखा उतनी रात्रि में, गुरुबा देवी प्रसन्न फुंडे विपक्ष ट्रॉम्बे
2 गेंदों में 1 की आवश्यकता थी और यहाँ भी 2 गेंदों में 1 की आवश्यकता थी, लेकिन वहां पर फुंडे टीम हारी थी। और यहाँ पर अब कामोटा टीम क्या करेगी? कशमकश मुकाबला। 3 में चाहिए थे 7 रन, 1 छक्का ठोका, अब 2 में चाहिए 1 रनों की आवश्यकता। राउंड विकेट से गेंदबाज यहां पर तैयार बनेगा। मुकाबला चलता है। ऐसे हालातों में ऐसा लग रहा था कि वन तरफा यह मुकाबला अंतिम गेंद तक बना रहा है और इसीलिए कहते हैं दोस्तों, संघर्ष पर मुकाबले में आपको संघर्ष करना पड़ता है, क्योंकि वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे। वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए। उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता। बेन स्टोक को 4 छक्के दागे कार्लोस ब्रेथवेट ने, और वो T20 वर्ल्ड कप वेस्ट इंडीज टीम ने जीता था। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। ये संघर्ष करना होगा इस मुकाबले में। क्या बढ़िया टक्कर। जिंदगी जीने का मजा तभी आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो। ऑन साइड में खेला, थैंक यू थैंक यू। निर्णायक क्षणी 2 चेंडू। अलंकार परदेशी साहेब, बघितलं तुम्ही मागच्या 2 रात्रीमध्ये काय घडलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये? फुंडे संघ 2 बॉल 1 धावा असताना पराभूत झाला। 6 बॉल मध्ये 26 धावा असताना ट्रॉम्बे संघाने तो सामना जिंकला। आज मात्र 25 धावा इथे चेस करत असताना तो मात्र का चांबारली संघाने तो धावा वाचवल्या आणि शेवटच्या 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज असताना मात्र कांबोडे संघ या स्पर्धेतून बाहेर झाला। आणि या सामन्याचा शिल्पकार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील आमचे साथी गुणलेखक